स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये बघणार आहोत. विनायक इकडे केबिनमध्ये बसलेला असतो. प्रकाश तिथे ती फाईल घेऊन आलेला असतो, ज्या फाईलमध्ये गरजू मुलींचे नंबर आणि रोल नंबर असतात. विनायक विचारत असतो की यामध्ये तेच नंबर आहेत ना, ज्या मुलींना पैशांची गरज आहे व ज्या बाहेरून येतात. प्रकाश म्हणतो की हो सर. त्यानंतर प्रकाश विनायकला म्हणतो की एक सुचवू का सर. प्रकाश विनायकला सांगू लागतो, आपल्या हॉस्टेलमध्ये काही मुली खूप ॲडव्हान्स आहेत. रात्री सर्व झोपल्यानंतर एकत्र येऊन दंगामस्ती करतात. विनायक म्हणतो की लक्ष ठेवावं लागेल. त्यावरती प्रकाश म्हणतो की हो सर, मी त्यांच्यावरती वॉच ठेवून तुम्हाला सर्व अपडेट्स देतो. विनायक हसतच म्हणतो की प्रकाश, मला तुझ्याकडून तर हेच तर अपेक्षित आहे. विनायक आता म्हणत असतो की ज्याची शिकार करायची आहे त्याचे प्लस मायनस सर्व पॉईंट माहीत असायला हवे. आणि एकदा का शिकार नजरेच्या डब्यात आली की मग असं म्हणून विनायक हसू लागतो. आता इकडे मोठे काका रूममध्ये मोबाईलवरती काहीतरी करत असतात. दरवाजा वाजतो. ते पुन्हा अर्धांगवायूचं नाटक करतात. मोठी आई घरामध्ये येते. मोठी आई म्हणते की चला आता झोपावं आता थोडंसं. मोठे काका लगेच म्हणतात की झोपावं? वाजलेत किती? अजून आपली जेवणं व्हायची आहेत. कधीही काहीही सुचतं का गं? मोठी आई म्हणते की अहो मला थोडं तरी सुचतंय. घरातल्यांशी चांगलं वागायचं, सर्व आवरायचं, सर्व काम करायचं, हे सगळं मला एकटीलाच सुचतंय. तुम्ही इथे आरामात आजारपणाचं नाटक करून पडून असतात. मला तर पाठ टेकवायला सुद्धा वेळ मिळत नाही. मोठे काका म्हणतात, आता काय केलं दिवस? मोठी आई म्हणते, ते अख्खं ग्राउंड मी झाडून काढलं शांतनूला दाखवण्यासाठी, आणि आता अख्खी रात्र जागायचंय आदितीची सेवा करण्यासाठी. मोठे काका म्हणतात की आदितीची सेवा करून तुला काय मिळणार आहे? मोठी आई म्हणते, तो शांतनू आपला तिरस्कार करतो. का बरं करतो? आपण पैसे लाटले म्हणून? आपण सत्ता बळकवायचा प्रयत्न केला म्हणून? नाही. शांतनू आणि पल्लवी डोक्याने विचार करत नाही, मनाने विचार करतात. त्यांना आपण त्यांचा विश्वासघात केला ना, त्याचं प्रचंड दुःख झालंय. आणि आपण आदितीची ही अवस्था केली, आणि आपण आदितीला त्रास दिला, तिला दुःख दिलं, याचं वाईट वाटलंय. मोठे काका म्हणतात की तू काय करणार आहे? मोठी आई म्हणते की शांतनू आणि पल्लवीचं मन जिंकण्याची आता मला किल्लीच सापडली. मी आता आदितीची सेवा करणार, तिच्यासाठी धडपडणार, आणि हे एकदा शांतनूने बघितलं की त्याचा राग माझ्यावरचा कमी होणार, आणि मग पुन्हा एकदा शांतनूवर आणि या आपल्या पूर्ण घरावरती ताबा मिळवण्याचं स्वप्न माझं पूर्ण होणार. असं म्हटल्यावर मोठे काका म्हणतात की वा सुपर्णा वा. मग मोठी आई म्हणते की तो नंतरचा विषय, चला आता मी पहिल्यांदा झोपते. मग मोठी आई झोपून घेते. आता रात्र झाल्यानंतर मोठी आई आदिती मॅमच्या रूममध्ये येते. तिथे असलेल्या नर्स तिला म्हणतात की अहो तुम्ही इथं कशाला आलात? तुम्हाला जर इथं कोणी बघितलं तर उगाच मलाच बोलत बसतील. मोठी आई म्हणते की नाही, तुम्हाला कोणी नाही बोलणार, आणि जर कोणी काही बोललं ना तर मी त्यांना समजावेल. आता मोठी आई नर्सला म्हणत असते की तुम्ही आदितीला बरं करण्यासाठीच इतकी मेहनत करताय की नाही? मग मलाही तिची सेवा करायची आहे. मग मोठी आई विषय बदलवतच म्हणत असते की आदितीला नेहमी नीटनेटकं राहायची सवय होती, तिचं अंग आपण पुसून घेऊया. मग नर्स म्हणतात की ठीक आहे, मी साहित्य घेऊन येते. मग नर्स तिथून निघून जाता. नर्स निघून गेल्यानंतर मोठी आई आदिती मॅमकडे हसून बघू लागते. आता दुसरीकडे पल्लवी अभ्यास करत असते. तिला लक्षात येतं की पाणी आणायचं ती विसरली आहे. मग ती बाहेर किचनमध्ये पाणी आणण्यासाठी येते. तेव्हा तिला आदिती मॅमच्या रूममधून मोठ्या आईचा आवाज येत असतो. मग ती त्या आवाजाच्या दिशेने चालू लागते. आता इकडे आतमध्ये नर्ससोबत मोठी आई बोलत असते आणि आदिती मॅमची सेवा करत असते. खरं तर ती सेवा नाही, ती नाटकं करत असते. फक्त शांतनूसमोर, पल्लवीसमोर हे स्पष्ट करण्यासाठी की तिला आदिती मॅमची किती काळजी आहे. मग पल्लवी तिथे येते. पल्लवीला खूप राग येतो. पल्लवी बोलते की तुम्ही इथं कशाला आलात? पल्लवी मोठ्या आईला खेचतच बाहेर ओढते आणि आदिती मॅमचा रूम लावून घेते. त्यानंतर बाहेर आल्यानंतर पल्लवी मोठ्या आईला बोलू लागते, तुम्हाला शांतनूने घालून दिलेल्या अटी लक्षात नाही का? मोठी आई म्हणते की हो, मला लक्षात आहे, परंतु मला आदिती मॅमची काळजी वाटली. पल्लवी म्हणते की तुम्हाला काळजी करण्याची काहीही गरज नाही. आम्ही समर्थ आहोत आमच्या आदिती मॅमची काळजी घेण्यासाठी.
आणि तुम्ही या गोष्टींमध्ये लक्ष न घातलेलंच बरं, ते तुमच्यासाठी फायदेशीरच राहील. मोठी आई रडण्याचं नाटकच करत असते. आणखीन नाटक, आणखीन नाटक. आता मोठी आई पल्लवीला म्हणत असते, की तिच्यावरती जी आता परिस्थिती आली ना ती माझ्यामुळं. आणि जेव्हा हे विचार मनात येतात ना, तेव्हा माझे हे विचार मन कुरतडून टाकतात. मोठी आई अजूनच नाटक करत म्हणते, की तुला खरं सांगू का पल्लवी, आम्ही माणूस म्हणून म्हणण्याच्या सुद्धा लायकीचे राहिलो नाहीये. मोठी आई पल्लवीला म्हणत असते, की खरंच मला आता जगण्याची इच्छाच राहिली नाहीये. त्या दिवशी तू थोडंसं उशिरा यायला पाहिजे होतं. निदान आम्ही ह्या जगात तरी राहिलो नसतो आणि ह्या वेदनांपासून सुटकारा मिळाला असता. पल्लवी म्हणते, की तुम्हाला आता असंच जगावं लागणार आहे. कारण की तुमच्याकडे दुसरा कोणताही मार्ग उरलेला नाही. आणि हो, तुम्हाला जर काय वाटतं, तुम्ही हे सर्व प्रायश्चित्त वगैरे करून आम्ही तुमच्यावर पुन्हा प्रेम करू, ते कदापि शक्य नाही. आणि हो, शांतनूने तुमच्यावरती आंधळं प्रेम केलं होतं की, विसरलात का? पण त्यांना त्यांच्या बदल्यात काय मिळालं? धोका, घात, द्वेष. मोठी आई पल्लवीला म्हणते, की खरं आहे पल्लवी, मी कुठल्या तोंडाने म्हणू की माझ्यावरती पुन्हा प्रेम करा म्हणून? मोठी आई पल्लवीला म्हणते, ज्यांचं आम्ही वाईट केलं त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं करण्याची एक तरी संधी मिळू दे, म्हणजे आमच्या जगण्याला हुरूप येईल. मोठी आई नाटकं करत रडत म्हणते, की नाहीतर आम्ही अपराधीपणाच्या भावनेनं मरून जाऊ. आता पल्लवी मनात विचार करत असते, यासारख्या जीव देण्याच्या मरण्याच्याच गोष्टी करताय. घरातल्या काही गोष्टी स्वतःहून करतायत. खरंच यामागे यांचा चांगला हेतू असेल का? आता पल्लवीच्या मागे मोठी आई असते आणि ती गालातच हसत असते. कारण तिचा डाव साधलेला असतो. आता पुन्हा मोठी आई आदिती मॅमच्या रूममध्ये जाते आणि त्या नर्सला म्हणते, की तुम्ही बाजूला व्हा, मी करते. मग मोठी आई आदितीची सेवा करत असते आणि म्हणत असते, की तू लवकर बरी हो, मग आपण एकदम हसत खेळत संसार करू. आता इकडे दुसरीकडे काही मुली हॉस्टेलच्या बाहेर जात असतात. मुली हॉस्टेलमधून पळून चाललेल्या असतात आणि हा सर्व प्रकार प्रकाश कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करून घेतो. अशा प्रकारे ज्या ज्या मुली हॉस्टेलमधून बाहेर जात असतात त्यांची रेकॉर्डिंग प्रकाश व त्याचा साथीदार करत असतो. तिथेच विनायक फोर व्हीलरमध्ये बसलेला असतो. त्याच्याकडे प्रकाश व त्याचा साथीदार येतो व सांगतो, की त्या मुलींचे फोटो आम्ही काढले आहेत. मग त्यावरती विनायक म्हणतो, की ते मला पाठवून दे. आणि विनायक म्हणतो, की त्यांचे फोन नंबर देखील मला पाठवून दे आणि बाहेर जर काही कळालं तर माझ्या इतकं कोणी वाईट नाही. प्रकाश म्हणतो, की नाही, बाहेर कुठेही काही कळणार नाही, त्याची तुम्ही काळजी करू नका. आता इकडे मोठी आई आदिती मॅमच्या रूममध्ये असते व अगरबत्ती लावत असते आणि म्हणते, की अगरबत्तीच्या सुवासाने वातावरण अगदी शांत होईल आणि जरा प्रसन्न वाटेल. मोठी आई रडतच म्हणते, की अगं आदिती, आज गुढीपाडवा, वर्षाचा पहिला दिवस. तुझी ही अवस्था नाही बघवत क? तू आमच्या इतकी जवळ असून देखील तू आमच्यापासून इतकी लांब. शुद्धीवर जर असतीस तर गुढीपाडव्याची तयारी किती उत्साहाने केली असतीस. तुझ्याशिवाय सणाला कुणालाच उत्साह वाटणार नाही. मोठी आईचे नाटकं सुरूच असतात. मग मोठी आई सिस्टरला म्हणते, की मी हा अंगारा आणलाय ना, तो आदिती मॅडमला जर लावला तर आदिती मॅडम बरी होईल. मोठी आई अंगारा लावायला जाणार तितक्यातच पल्लवी आणि शांतनू तिथे येतात. शांतनू किंचाळूनच म्हणतो, की थांब. शांतनू मोठी आईच्या जवळ येतो. मोठी आई दाखवायला जाते की अंगारा, तर शांतनू मोठ्या आईचा हात झटकतो. शांतनू मोठ्या आईला म्हणतो, की माझ्या आईच्या आसपास देखील फिरकायचं नाही अशी अट घातली होती ना तुला. मग शांतनू मोठ्या आईला बोलतो, की काय करत होतीस तू इथे? पुन्हा माझ्या आईला विष द्यायला आली होतीस? मोठी आई रडतच नाटकं करत असते. शांतनू म्हणतो, की काहीही बोलू नकोस. शांतनू मोठ्या आईला किंचाळूनच बोलत असतो, की तुला घरामध्ये घेतलंय याचा उपकारच समज. तुला तुझ्या रूममध्ये जागा दिलीये, तिथंच राहायचं. शांतनू मोठ्या आईला म्हणतो, की या घरातल्या माणसांशी किंवा इथल्या कोणत्याही गोष्टीशी तुझा काहीही एक संबंध नाहीये. नको तिथे लक्ष घालू नकोस, नाहीतर तुझ्या हाताला धरून घराबाहेर काढायला मागे पुढे बघणार नाही मी. आता शांतनू सिस्टरला बोलू लागतो, तुम्ही कसं काय इथं येऊन दिलं हिला? तेव्हा सिस्टर म्हणतात, की त्या रात्रभर इथं बसून होत्या पेशंटची सेवा करत. पल्लवी मॅडमला सुद्धा माहिती आहे. आता शांतनूला खूपच राग येतो आणि तो पल्लवीकडे बघू लागतो. शांतनू पल्लवीला म्हणतो, तुला हे माहिती होतं? ती रात्रभर होती इथं माझ्या आईजवळ. तुला काय सांगितलं होतं? काय अट घातली होती तुला? हिने माझ्या आईच्या जवळ सुद्धा फिरकायचं नाही सांगितलं होतं ना तुला. विसरलीस कस काय तू? तुला माहिती नाही ना काय काय केलंय? एकदा नाही दोनदा माझ्या आईला मारण्याचा प्रयत्न केला हिने. शांतनू पल्लवीला बोलतो,
प्लीज तू हिच्याबद्दल गाफील राहू नकोस, कळतंय का तुला? शांतनू पल्लवी बोलायला जाणार तेवढ्यातच विनायक म्हणतो की शांतनू म्हणतोय ते बरोबर आहे. पल्लवी तू इतकी बेसावध राहू नकोस. आता पुन्हा या माणसांमुळे आपल्या घरावर कुठलंही संकट येता कामा नये, याची प्लीज काळजी घे. असं बोलून विनायक तिथून निघून जातो. त्यानंतर पुन्हा शांतनू पल्लवीला बोलू लागतो की तुला यातला धोका अजून माहीत नाही का? मग प्रभाकर सर देखील बोलू लागतात, आणि वहिनी तुम्हाला मुळात ताकीद दिली होती ना या रूममध्ये पुन्हा यायचं नाही, सांगितलं होतं ना, मग का आलात? आणि आदितीवर लक्ष देण्याची तुम्हाला काही गरज नाही आहे. कृपया करून तुम्ही याच्यात लक्ष घालू नका, आम्ही समर्थ आहोत. आणि शांतनू पल्लवीला म्हणतो, पल्लवी प्लीज ही गोष्ट सिरियसली घे. मोठी आई नाटक करत म्हणते, थांबा रे, भांडू नका. माझ्यामुळे वाद होणार असेल, माझ्यामुळे त्रास होणार असेल तर मी जातेच इथून. असं म्हणत रडण्याचं नाटक करत मोठी आई तिथून निघून जाते. पल्लवी म्हणते की शांतनू जरा थांबा, तुम्हीच काल मला म्हणाला होतात. शांतनू म्हणतो, काय म्हणालो तुम्ही? ते मी माझ्या बाबतीत म्हणालो, माझ्या आईच्या बाबतीत नाही. मी तिच्या बाबतीत कोणतीही रिस्क घेऊ शकत नाही, इग्नोर करू शकत नाही मी. पल्लवी शांतनू म्हणते की प्लीज आता तुम्ही चिडू नका ना, सण आहे की नाही आज घरात, आणि तुम्ही रागवलात तर घरातल्या सर्वांचाच मूड ऑफ होईल. आज छान वातावरण असू देत ना घरात. पल्लवी बाबांना म्हणत असते की बाबा, आता जे घरात काही घडलं त्यासाठी खरंच मनापासून माफी मागते मी, आणि यापुढे मी पूर्ण काळजी घेईल, प्लीज रागवू नका ना. प्रभाकर सर पल्लवीच्या डोक्यावरती हात ठेवून म्हणतात की ठीक आहे. मग आता सर्वांमध्येच एक उत्साह येतो. इकडे खाली मोठी आई आलेली असते आणि तिला विनायक भेटतो. आता विनायक व मोठी आई बोलू लागतात. विनायक म्हणतो, आई तुला काय गरज होती आदिती काकूच्या रूममध्ये जाण्याची? तो शांतनू केवढा चिडला बघितलंस ना तू? आई अगं मला त्रास होतो तुझ्यावर ओरडताना, पण काय करू, माझा नाईविलाज आहे ना. आणि आता तुझं जे काही चाललंय ना ते बंद कर आता, नाहीतर तो शांतनू कधीच माफ करणार नाही हा तुला. मोठी आई म्हणते, त्याने मला घरात घेतलं, इथे मी माझी निम्मी बाजी मारली, आता आदितीची सेवा करून मी त्याच्या मनातच प्रवेश करणार. विनायक बोलू लागतो की आई तू आता अतिउत्साहाने. तेवढ्यात विनायकला फोन येतो. विनायक फोनवरती बोलत असतो की हो येतोच आहे, मी पोहोचतोच आहे. विनायक मोठ्या आईला म्हणतो की आई मला एक महत्त्वाचा फोन होता, मला जावं लागेल, आणि प्लीज तुझी ही नाटकं बंद कर, नाहीतर नवीन संकट ओढून घेशील काहीतरी. मोठी आई मात्र इकडे हसत असते. मोठी आई म्हणते की संकट संपली, मी जे करणार आहे ना त्याने या घरातलं माझं स्थान आणखीन वाढणार आहे. मोठी आई मागे वळून बघते तर काय, शांतनू आणि पल्लवी असतात. आता शांतनू व पल्लवीने मोठ्या आईचे हे बोलणं ऐकलं की काय असा मोठ्या आईला डाऊट येतो. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे मोठी आई प्रभाकर सरांना म्हणत असते की आज गुढीपाडवा आहे ना, मी श्रीखंड बनवला आहे, आदितीला खूप आवडतं ना. तर प्रभाकर सर ते श्रीखंड फेकून देतात. आता भांड्यांचा आवाज होतो, सर्वजण तिथे येतात. पल्लवी विचारते बाबा काय झालं? तर प्रभाकर सर म्हणतात की पल्लवी बघ ना, ही काही ना काहीतरी नैमित्त काढते आदितीच्या रूममध्ये जाण्याचं. मग आता मोठी आई नाटके करू लागते आणि म्हणते की असं कुठंच जगण्यापेक्षा ना मेलेलंच बरं. मग मोठी आई रूममध्ये जाते आणि स्वतःला कोंडून घेते. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.